पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भक्तांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. परंतु काही दिवसापूर्वी याच पंढरपूरमध्ये एक अशी घटना घडलेली आहे, ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे. महाराष्ट्रातील भक्तांच्या हृदयाला पिळवटणी पाडणारी ही घटना आहे. पंढरपुरामध्ये घडलेली ही धक्कादायक घटना संपूर्ण महाराष्ट्रापुढे एका पंढरपूरच्या वारकऱ्यानेच महाराष्ट्रासमोर आणलेली आहे. होय, वारकऱ्यानेच ही संपूर्ण घटना महाराष्ट्रापुढे ठेवलेली आहे. पंढरपूर हे क्षेत्र भक्तांच्या गर्दीने नेहमी भरलेलं आपण पाहण्यास मिळालेलं आहे. हजारो लाखो व्यक्ती आषाढी कार्तिकेला या ठिकाणी पाहण्यास आपल्याला मिळतात. त्याचबरोबर दर महिन्याच्या एकादशीला देखील पंढरपूर या ठिकाणी वारकरी गर्दी करत असतात. विठ्ठलाचे भक्त एकादशीला त्याच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात. पण अशाच एका एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये एक धक्कादायक अशा स्वरूपाचा प्रकार उघडकीस आलेला आहे. ही घटना वारकऱ्याने सांगितलेली आहे आणि ही घटना महाराष्ट्रापुढे त्यांनीच ठेवलेली आहे. तर ही घटना नेमकी काय आहे याचीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विठ्ठलाला दिनांचा कैवारी असं म्हणतात. पहा महाराष्ट्रामध्ये कोणतंही तीर्थक्षेत्र असो, पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, कोणतंही यापैकी असो किंवा यापेक्षा वेगळं कोणतंही तीर्थक्षेत्र असो, या तीर्थक्षेत्रा ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने काही गोष्टी पाहण्यास मिळतात. आणि या गोष्टी नेमक्या तर जे तीर्थक्षेत्र असतं त्या तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी अशा प्रकारचे दीन दुबळे असहाय्य व्यक्ती तुम्ही या अगोदरही पाहिलेले असतील, पण तिथं तुम्हाला हे व्यक्ती पाहण्यास मिळत असतील. यामध्ये पहा, काही असेही व्यक्ती असतात जे शरीराने धष्टपुष्ट असतात परंतु भीक मागतात. पण त्यांच्यासाठी नाही, पण खरंच जे गरजू आहेत, जे थकलेले आहेत, वयस्कर आहेत, त्यांच्यासाठी मात्र नक्कीच आपण आपल्या खिशातून काहीतरी काढून द्यायलाच पाहिजे. अशा प्रकारची या ठिकाणी पहा जाणीव करून देणारा आजचा हा व्हिडिओ आहे. तर झालं असं आहे, पंढरपूर या ठिकाणी लाखो भाविक आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले पाहिलेले आहेत. आणि विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी असाच एक वारकरी आलेला होता. या वारकऱ्याने जी घटना महाराष्ट्रापुढे ठेवलेली आहे ती घटना अशाच एका भिकाऱ्याची आहे. अगदी असहाय्य व्यक्तीची ही घटना आहे. लाखो वारकरी संप्रदायामध्ये, लाखो भक्तांमध्ये एका वारकऱ्याने ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच जाणीव करून दिलेली आहे की ज्यांच्याकडे आहे, जे खरंच लोकांना मदत करू शकतात, ज्यांची ऐपत आहे, त्यांनी नक्कीच केली पाहिजे. कारण ज्यांच्याकडे आहे त्यांनी जर केली तर नक्कीच कुणाचा तरी फायदा होणार आहे. मदत आपण केली तर नक्कीच फायदा होणार आहे. वारकऱ्याने जी गोष्ट महाराष्ट्रापुढे ठेवलेली आहे किंवा जी घटना महाराष्ट्राला सांगितलेली आहे, त्या घटनेमध्ये झालं असं की मंदिराच्या पायथ्याशी एक असहाय्य व्यक्ती अगदी दुःखाने इवळत होता. त्याला जी जखम झालेली होती त्या जखमेमधून रक्त येत होतं. अशा प्रकारचा एक व्यक्ती मंदिराच्या पायथ्याशी लोळत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीच्या शेजारीच एक ॲम्ब्युलन्स होती. ॲम्ब्युलन्स ही नागरिकांच्या म्हणजे त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुरू केलेली आहे. पण या सुविधेसाठी पहा, तो व्यक्ती जो आहे तो शेजारी ॲम्ब्युलन्स असताना देखील तडपत होता असं आपण म्हणू शकतो. कारण तो फक्त भिकारी होता. याच कारणाने त्या ॲम्ब्युलन्सवाल्या व्यक्तीने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. अक्षरशः ती व्यक्ती दुःखाने इवळत होती, कळवळत होती. पण त्याच्या कळवळण्याची, त्याच्या दुःखाची जाणीव कुणालाच झाली नाही, कोणत्याच भक्ताला झाली नाही, ना त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला झाली नाही. पण या वारकऱ्याने काय केलेलं आहे तर अगदी काही पावलांच्या अंतरावर असणारी ही ॲम्ब्युलन्स आणि तो ॲम्ब्युलन्स म्हणजेच वैद्यकीय सुविधेअभावी तडपत असणारा व्यक्ती, या दोघांचा व्हिडिओ काढून जनतेला
एका घटनेची जाणीव करून दिलेली आहे, ते म्हणजे तुम्ही तीर्थक्षेत्राला जातात, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर किंवा कोणतंही तीर्थक्षेत्र असो, तुम्ही त्या ठिकाणी जाता, काय करता, देवाला हार, फुलं, नारळ हे घेऊन जाता. हे घेऊन जाणं आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपण त्याच्यावर बोलू शकत नाही, परंतु खरंच याची गरज आहे का, याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण गंगेमध्ये नारळ, फूल, प्रसाद हे अर्पण करतो, पण याची खरंच त्या ठिकाणी गरज आहे का, याचा एकदा विचार करा. कारण मंदिराच्या पायथ्याशी असे अनेक असहाय्य व्यक्ती आहेत, ज्या असहाय्य व्यक्तींना जर तुम्ही काही आर्थिक म्हणा किंवा काही खाण्याची मदत केली, तर नक्कीच तुमचा जो म्हणजे तुम्हाला दिलेला त्या व्यक्तीने जो आशीर्वाद आहे, तो नक्कीच यापेक्षा खूप मोठा असणार आहे. माणसातला देव शोधायला नक्कीच लोकांनी शिकलं पाहिजे. अशा प्रकारची जाणीव करून देणारा तो वारकरी आहे आणि त्या वारकऱ्याने ही घटना महाराष्ट्रापुढे ठेवलेली आहे की माणसाने माणसातला देव शोधला पाहिजे. पांडुरंग पण तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही माणसातला देव अगोदर शोधा, माणसातल्या देवाला अगोदर मदत करा. खरंच कुणी तुमच्या समोर असहाय्य असेल, त्याला नक्की सहाय्य तुम्ही करा. कारण देवही हेच आपल्याकडून मागत असतो, दीनांचा कैवारी, दीनांना मदत करा. हे पांडुरंगाचं असो किंवा सर्व देवांचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे. माणसातल्या देवाला शोधलं पाहिजे, ना की अशा घटनांकडे दुर्लक्ष करणं.